नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या एका नवीन सिरीजमध्ये. ही आहे आपली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. आपण चाललो आहोत बालीला. आता बालीला चाललो आहोत तर नेमकी काय काय वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत, आमच्या बॅगमध्ये आम्ही काय काय भरतोय, तिकडे काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला नेणं आवश्यक आहे, ते आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो चला आपण सुरुवात करूया या व्हिडिओला. सो पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे. भरपूर कपड्यांची शॉपिंग झालेली आहे बालीला जायचंय तर. सो मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय कपडे घेतोय. हे माझे आहेत स्पेशली, हे मी काय काय नेतोय. सो स्टार्टिंग विथ पॅन्ट्स. सो मी 2 शॉर्ट्स घेतोय, 2 ते 3 शॉर्ट्स असणार, एक व्हाईट एक ब्लॅक, सो दॅट बीचवर आपल्याला शॉर्ट्स वगैरे घालता येईल. सो त्यासाठी शॉर्ट्स घेतल्यात. काही पॅन्ट्स म्हणाल तर मी असा हेवी पॅन्ट्स घेतल्या नाही आहेत, कारण आता आम्ही चाललोय मार्चमध्ये बालीला. सो करंटली तिकडे थोडा पावसाळ्याचं क्लायमेट पण आहे. सो अशा पण एकदम जीन्स न्यायच्या नाही आहेत, कारण बाकी टाइम बालीमध्ये ह्युमिड क्लायमेट असतं आणि आता मार्चला चाललोय तर पावसाळा आहे. सो थोड्या क्विक ड्राय पॅन्ट्स आपल्याला हव्यात, जास्त पण त्याला सुकल्या नाहीत तर प्रॉब्लेम होईल असं नको आहे. सो काही पॅन्ट्स घेतल्यात. ब्लॅक पॅन्ट घेतली आहे, व्हाईट घेतली आहे, ब्राऊन घेतली आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू आहे आणि एक ग्रीनिश आहे, सो दॅट पेअरिंग करता येईल. शर्ट्सचं पण जर सांगितलं तर मोस्टली मी हाफ स्लीव शर्ट्सच घेतले आहेत तिकडे. सो वेगवेगळ्या कलरचे असे ऑलमोस्ट 7 ते 8 शर्ट्स आहेत. काही जॅकेट्स म्हणून शर्ट्स मी कॅरी करतोय की ॲज अ जॅकेट म्हणून त्याला पेअरअप करता येईल. त्याच्यानंतर नॉर्मल टी शर्ट जे असतात ते मी 2 ते 3 घेतलेले आहेत, सो दॅट रात्री वगैरे घालून जर बाहेर कुठे जायचं झालं तर त्यासाठी. आता जर तुम्ही शर्ट्स घेता आहेत तर जर तुम्हाला बीच क्लब्स किंवा नाईट क्लब्सला जर जायचं असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही 1 ते 2 पेअर ठेवू शकता त्यासाठी. त्याच्यानंतर बीचवेअर शर्ट्स काय ठेवू शकता जे तुम्हाला लाईट वेट असतील आणि बीचवर तुम्ही थोडे कॉन्ट्रास्ट कलर्स वगैरे फोटोज काढण्यासाठी वगैरे छान वाटू शकतील. त्याच्यानंतर तुम्ही काही थोडे असे पेअर्स ठेवू शकता शर्ट्सचे की जे नॉर्मल तुम्ही डे टू डे जी टूर कराल तिकडे त्यासाठी कम्फर्टेबल असतील, असे एकदम पण हेवी नाही वाटणार असे क्लोथ्स तुम्ही कॅरी करा. सो तसेच आम्ही कॅरी केलेले आहेत. आता मी नंतर ते पॅक करेन. पॅक झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन बॅगमध्ये की किती जागा उरली आहे की नाही उरली आहे त्याची. पण मोस्टली तर वाटत नाही की उरेल, पण बघूया. त्याच्यानंतर आपले जे इनरवेअर्स अँड ऑल आहेत त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सॉक्स इज इम्पॉर्टंट, सॉक्स घेतोय. आणि त्याच्यानंतर आता दुसरा पार्ट म्हणजे शूज. सो आता तिकडे मी 2 ते 3 पेअर शूज घेतोय सध्या तरी. इकडे 2 आहेत, एक अजून एक मी पॅक करीन शूज जितकी जागा उरेल त्या हिशोबाने. सो ते पण एक प्रॉपर शू बॅग घेऊन त्याच्यात पॅक केलेले आहेत, बिकॉज आपले शू बॉटम जे असतात ते खराब होतात, त्याचा डाग बाकी कपड्यांना किंवा बाकी कुठे गोष्टीला लागू नये. सो सेफर साईड शू बॅगमध्ये शू पॅक करायचे आहेत. त्याच्यानंतर मेन इम्पॉर्टंट थिंग स्किन केअर. त्याच्यासाठी एक पाऊच बनवलेला आहे. आता प्रत्येक एअरलाईन्सचे वेगवेगळ्या काही कंडिशन्स असतात की अलाउड किती आहेत न्यायचं अँड ऑल. सो त्या अकॉर्डिंगली, सो मोस्ट प्रोबॅबली 100 ml वर अलाउड नाही करत. सो त्या अकॉर्डिंगली आम्ही जे बेसिक स्किन केअरसाठी आहे जसं की फेसवॉश झाला तो, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट थिंग इज सनस्क्रीन. ते इम्पॉर्टंट घेतलेलं आहे, कारण तिकडचं क्लायमेट जरी रेनी असलं तरी बाकी टाईम दिवसा आम्हाला फिरायचं आहे भरपूर. सो सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे, तो सनस्क्रीन घेतलेला आहे. त्याच्यानं काही वेट वाईप्स घेतलेले आहेत. आपण कुठे बाहेर असू तर पटकन वेट वाईप्स आपल्याला वापरता येतात जर पाणी वगैरे कुठे नसेल तर. त्याच्यानंतर कोम अँड ऑल, बेसिक गोष्टी, पावडर अँड ऑल सगळं त्या घेतलेल्या आहेत. परफ्यूम डिओड्रंट घेतलेला आहे, कारण बाहेर असणार तर स्वेटिंगमुळे स्मेल येऊ शकतो. सो त्यासाठी डिओड्रंट अँड ऑल हे सगळं आपण एका ट्रान्सपरंट पाऊचमध्ये भरलेलं आहे. आता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट, जसं उन्हात सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे तसंच सनग्लास पण इम्पॉर्टंट आहे. आता इथे मी काही वेगवेगळे कलर्सचे शेड्स घेतलेले आहेत जे मला पेअर करता येईल. सो असे 3-4 मी थोडेफारच पण घेतलेले आहेत. सो ते आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मेडिसिन्स. आता तिकडे मोस्टली जे स्ट्रीट फूड अँड ऑल आहेत मोस्टली शक्यतो अवॉइड करा, जे एकदम अनहायजेनिक वाटत असतील तसे, कारण प्रॉपर वेनी बनवलेले नसतात अँड ऑल म्हणून. सो मेडिसिन्स घेतलेले आहेत. काय काय घेतलेले आहेत तर फिवर अँड ऑलचे घेतले, बॉडी पेनसाठी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर
पोट खराब झाल्यावरती त्याचे मेडिसिन आहे, मोशन सिकनेसचे मेडिसिन्स घेतलेले आहेत. बिकॉज तिकडे मोस्ट ऑफ द टाइम असं ऐकलेलं आहे की बाली बेली ना तुम्हाला होऊ शकते बिकॉज ऑफ द कंटॅमिनेटेड वॉटर अँड ऑल. सो ते अवॉइड करण्यासाठी एक सेफ्टीसाठी एक फर्स्ट एड किट बनवलेलं आहे. बँडेड ठेवलेलं आहे बिकॉज जर काय खरचटलं अँड ऑल तर त्यासाठी पटकन लावता येईल. ORS अँड ऑल घेतलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ओडोमॉस, तिकडे मच्छरचं प्रमाण पण खूप आहे असं ऐकण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामुळे ओडोमॉस घेतलेला आहे. त्याच्यानंतर अँटीसेप्टिक क्रीम, जसं बँडेड घेतलेलं आहे तसं अँटीसेप्टिक क्रीम पण इम्पॉर्टंट आहे. इन केस जर फिरताना वगैरे काय लागलं वगैरे तर आपल्याला लावता येईल. कोलगेट अँड ऑल दो तिकडे हॉटेलमध्ये प्रोव्हाइड केलं जातं, बट एव्हरी टाईम आम्ही मेक शुअर करतो की कोलगेट ब्रश एक सेट आपला घेऊन गेलेला एनी टाईम इज गुड. सो मोस्ट ऑफ द थिंग्स जो व्हिडिओचा फर्स्ट पार्ट होता, क्लोथ्स, त्याच्यानंतर जे एसेन्शियल वस्तू आहेत त्याचा तो कव्हर केलेला आहे. आता येतो अनदर पार्ट जो आहे डॉक्युमेंटेशन पार्ट. तुम्हाला बालीला जाताना काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, करन्सी अँड ऑल याबद्दल आपण बोलूया. सो एक प्रॉपर डॉक्युमेंटेशनचं आम्ही एक सेट केलेलं आहे. सो जर त्याच्यात बघितलं तर आम्ही काय काय कॅरी करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पासपोर्ट. पासपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लाईट तिकीट्सची प्रिंटआउट, ती आम्ही घेतलेली आहे. त्याच्यानंतर बाली विजा ऑन अरायवल आहे, पण तुम्ही ई विजा पण काढू शकता. सिन्स तिकडे तुम्हाला जर टाईम सेव्ह करायचा असेल, लाईनमध्ये तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही ई विजा सुद्धा काढू शकता. दोघांची प्राईस सेमच आहे. सो त्याच्याबद्दल आपण मे बी नंतर कुठल्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बोलू शकतो की कसा काढायचा आहे ऑल, आणि लगेच विजा येतो. सो ई विजा पण आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर हॉटेल अकोमोडेशन डिटेल्स, त्याची एक प्रिंटआउट घेतली आहे. इन केस जर आपल्याला इमिग्रेशनच्या वेळी जर विचारण्यात आलं कुठे तुम्ही स्टे करताय तर त्याच्यासाठी आपल्याकडे हँडी एक प्रिंटआउट असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट, जे 2 डोस झालेले आहेत किंवा ज्यांचा बूस्टर डोस तिन्ही झालेले असतील तर त्याचं इंटरनॅशनल ट्रॅव्हल सर्टिफिकेट कोविनच्या वेबसाईटवर अवेलेबल असतं, ते आपलं डाउनलोड करायला लागतं आणि त्याची एक प्रिंट घेतलेली आहे. त्याच्यानंतर बालीला जाताना त्यांचा बाली लव्ह बाली टॅक्स असतो, जो टुरिझम टॅक्स आहे तो पण आम्ही ऑलरेडी पे केलेला आहे. सो दॅट ते तुम्ही तिकडेही जाऊन करू शकता एअरपोर्टवरती, पण सिन्स जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही ते आधीच करू शकता. सो तेही आम्ही घेतलेलं आहे, सो दॅट त्याचा QR कोड तिकडे स्कॅन करू शकतो डायरेक्ट. त्याच्यानंतर मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स. सो कधी कधी तुम्ही जे एअरप्लेन तिकीट काढता त्याच्यासोबत ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला भेटतो. कधी कधी तुम्हाला वेगळा मे बी परचेस करायला लागतो, पण ट्रॅव्हल इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट बिकॉज तुमचा जो ट्रॅव्हलिंगमध्ये काही जर इश्यू झाला, हेल्थ इश्यू रिलेटेड काही, तर त्याच्यात तो कव्हर होतो. सो मेक शुअर करा की तो तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स असणं इज इम्पॉर्टंट. आता हे झालं डॉक्युमेंटेशन पार्ट. त्याच्यानंतर अजून काही येतात जसं कस्टम डिक्लेरेशन वगैरे, ते मोस्टली आम्ही तिकडे जाऊनच करणार आहोत किंवा जर पॉसिबल झालं तर जाण्याच्या आधीच हे करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्यांचा एक सेतू ॲप, जसं आपला सेतू ॲप आहे तसं त्यांचाही एक ॲप आहे. त्याच्यावर पण आपल्याला जे आपले कोविड वॅक्सिन्स आहेत त्याचा नंबर जो असतो तो त्याच्यात रजिस्टर करायला लागतो, सो दॅट त्यांच्या ॲप थ्रू ती जे QR कोड आहे तो तिकडे दाखवण्यात येऊ शकतो. आता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की करन्सी. सो करन्सी बालीच्या इथे जर बघायला गेलात तर आम्ही 2 पार्टमध्ये करन्सी कॅरी करतो आहोत. सो मोस्टली आमची जी 80% करन्सी जी आहे ती नोट्समध्ये असणार आहे आणि जी 20% रेस्ट आहे ती आम्ही फॉरेक्स कार्डनी करत आहोत. सो जर फॉरेक्स कार्ड जर दाखवायचं झालं तर आम्ही घेतलेलं आहे निओ ग्लोबलचं हे फॉरेक्स कार्ड आहे. निओचं हे फॉरेक्स कार्ड आम्हाला भेटलेलं आहे. सो ह्याचे बेनिफिट्स खूप चांगले होते, खूप रिव्ह्यूज त्याचे चेक केले आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही हे फॉरेक्स कार्ड ऑप्ट केलं आहे. आता याचा युसेज कसा होतोय, काय होतोय ते तिकडे गेल्यानंतरच कळेल. त्याच्यावर पण मग रिव्ह्यू नीट देता येईल बेटर, की त्याचा कसे चार्जेस पडतात अँड ऑल. सो ते फॉरेक्स कार्ड घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही करन्सी कॅरी केली आहे डॉलर्समध्ये. सो आम्ही ऑलमोस्ट $400 इकडून कॅरी करतो बिकॉज आमचे बाकी ट्रिपचे जे टुरिझमचे अँड ऑल जी गोष्टी आहेत
म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी प्रिपेड केलेल्या आहेत. हॉटेल अँड ऑल सगळ्या प्रिपेड गोष्टी झालेल्या आहेत. सो तसं बघायला गेलं तर मोस्टली आम्हाला फूड अँड जे शॉपिंग जर काही असेल तिकडे करायची त्याच्यासाठीच लागणार आहेत. सो त्यामुळे आम्हाला जास्त इथून न्यायची गरज लागली नाही. तर युजली लोक $600-700 to $1000 कॅरी करतात. सो आम्ही इथे सेफर साईड $400 कॅरी केलेले आहेत. बालीची जर तुम्ही करन्सी बघाल तर त्याचं डिनॉमिनेशन्स खूप हाय आहेत. त्यामुळे इट्स बेटर तुम्ही इंडियामधून जाताना डॉलर्स घेऊन जाल, कारण तुम्हाला एक्सचेंज रेट तिकडे खूप चांगला मिळेल. इकडून तुम्ही त्यांची IDR करन्सी नका नेऊ, कारण त्यांचे डिनॉमिनेशन जास्त आहे. त्याच्यामुळे लाखच्या नोट्स आणि त्याचे खूप मोठी अशी बंडल बनतील. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही डॉलर्स न्या. तिकडे त्याचा एक्सचेंज रेट खूप चांगला मिळतो. ते पण आपण कव्हर करू व्हिडिओमध्ये की आपल्याला काय एक्सचेंज रेट भेटतोय, कुठे आम्ही एक्सचेंज करतोय. एअरपोर्टला तर आम्ही नक्कीच करणार नाही आहोत, बिकॉज एअरपोर्टला तेवढे चांगले रेट्स मिळत नाही. सो आम्ही काही $100, $50, त्याच्यानंतर 10-5 असेही कॅरी करत आहोत. बिकॉज जितकं करंट रेट बघायला गेलं तर ऑलमोस्ट $1 इक्वल्स टू 16,500-600 करंट रेट त्याचा चालू असतो, जो फ्लक्च्युएट होत राहतो. सो त्यामुळे इट्स बेटर टू कॅरी USD इन बाली. सो हे झालं करन्सी अँड फॉरेक्स कार्डचा युजेज तिकडे गेल्यावरच कळेल, का आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम आहे ह्याचा यूज कसं आहे. ह्याच्यात तुम्ही बॅलन्स टाकू शकता आणि त्याच्यानंतर तिकडे ते यूज करू शकता. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी अवॉइड नाही करता येईल, ते म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल अडॅप्टर. सिन्स जसे आपले इंडियामध्ये पोर्ट्स असतात चार्जिंगचे, तसे तिकडे नाही आहेत, तिकडचे डिफरंट आहेत. सो त्यामुळे आपल्याला एक युनिव्हर्सल अडॅप्टर भेटतं. इझिली ब्लिंकिट, झेप्टो, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. आम्ही कुठलं यूज करतोय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. सो आम्ही हे यूज करतोय. ह्याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळे पोर्ट्स आहेत, वेगवेगळ्या कंट्रीजला जे सुटेबल होतील असे. आणि यातला पोर्ट इवन तिकडेही बाली इंडोनेशियामध्ये पण प्रॉपर वर्क होतो आणि याचे रिव्ह्यूज पण चांगले होते. सो ट्रॅव्हल अडॅप्टर इज ऑल्सो मस्ट. सो दॅट्स इट. मोस्टली सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत की काय काय कॅरी केलं पाहिजे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये काय काय कॅरी केलं पाहिजे. तरी पण जर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असतील, काही क्वेश्चन्स असतील तुमचे, तर तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर विजाची रिक्वायरमेंट, ट्रान्झिट विजा वगैरे कसं आहे, काय आहे, लागणार आहे नाही लागणार आहे, ते पण आपण कव्हर करणारच आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. सिन्स ही सिरीज असणार आहे, सो स्टे ट्यून्ड. आपण खूप एन्जॉय करणार आहोत सिन्स आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. सो आमच्यासाठी पण एक्सपिरियन्स नवीन असणार आहे. आम्हाला आलेले एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. त्यातले काही प्रॉस कॉन्स जे असतील ते पण आम्ही सांगू तुम्हाला. सिन्स आम्ही जिथे स्टे करणार आहोत 2 पार्ट्स आहेत त्याचे पण. एक असणार आहे लक्झुरियस पार्ट आणि एक असणार आहे एक नॉर्मल पार्ट. सो ते पण कसे एक्सपिरियन्स आहेत ते तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहोत. सो ह्या सिरीजला फॉलो करा आणि आय होप तुम्हाला ही सिरीज आवडेल. सो पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. काय डाऊट्स असतील तुम्हाला रिगार्डिंग डॉक्युमेंटेशन किंवा काही, तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. इवन इन्स्टाला आमच्या पेजला द रोमिंग ड्यूजला फॉलो करा. तिकडे तुम्ही कनेक्ट होऊ शकता, तिकडे क्वेश्चन्स विचारू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता मी बॅग पॅक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशी बॅग दिसते ती. सो फायनली बॅग झाली आहे पॅक. इकडे वरती जे आहेत बाकी मेडिसिन्स ऑल सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इथे टाकलेल्या आहेत. इकडे क्लोथ्स अँड ऑल सगळे आलेले आहेत. आणि जे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, पॉवर बँक, चार्जर अँड ऑल, त्या येतील आपल्या ह्या बॅगमध्ये जी आहे कॅबिन बॅग. आणि ही झाली आपली चेक इन बॅग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इश्क च